नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी पराग राऊत। आज दिनांक 10 जूनला व्हिडिओ हा शूट करत आहे। आपण सर्वांना माहीत आहे की आता पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे। केरळमध्ये सुद्धा मान्सून दाखल झालेले आहे। त्यानुसार आता सर्वत्र आभाळाचं वातावरण पसरलेलं आहे, परंतु आपल्याला माहिती आहे की काही दिवस पाणी येऊन त्यानंतर पाणी गॅप देत असतो। त्यामुळे याच्यासाठी आपल्याला उपाययोजना म्हणून काय करायचं आहे, आता जास्त प्रमाणात पानं चिमलेली नाही आहे, परंतु अशी भरपूर झाडं आहे की पानं चिमलेली आहे। आपण बघत आहे या व्हिडिओमध्ये की आता ह्या झाडामध्ये आपल्याला अंबिया बहार पण दिसत आहे आणि मृगासाठी पण आपण हे झाडं चिमवत आहे। त्यामुळे आता या झाडावरील झाडं फारशा प्रमाणात चिमलेली आहे, परंतु काही झाडे चिमलेली नसल्यामुळे आपण या ठिकाणी आता यांना रासायनिक खते देणार आहे। त्यामध्ये आपण सर्वप्रथम आता 10-26-26 एका झाडाला 1 kg, त्याचप्रमाणे मायक्रोन्यूट्रिएंट हे एका झाडाला 200 ग्राम या पद्धतीने आपण देणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, लिक्विड फॉर्ममध्ये असणारा फॉस्फरस हे सुद्धा आपण पानांच्या माध्यमातून मारणार आहे। म्हणजे जवळपास 10 ते 15 दिवसात फास्टली रिझल्ट ते आपल्याला देतात व ते जे पानं चिमलेली नाही आहे, म्हणजे नाल्या पडलेल्या नाही आहे त्या पानांना, ते पानं चिमवण्याचं ते काम करत असते। आणि आता अंबिया असल्यामुळे जास्त इफेक्ट पडणार नाही, त्याची पण आपण काळजी घेणार आहे। त्यामुळे जे प्रमाण आहे ते आपण लिमिटेड मारणार आहे। ह्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। धन्यवाद।